आमची प्युअर ऑर्गॅनिक आमराई, कोणत्याही प्रकारची आजपर्यंत फवारणी केलेली नाही आणि त्याच्यामध्ये हे मधमाशांचं पोळा आहे, त्यामुळे तर खूप फायदा होतो या आमराईला। मोहर तर बघा किती आला, यावर्षी भरपूर आंबे खायला मिळणार आहेत। आणि दुसरीकडे अजून एक बाग तयार करायचं आमचं काम सुरू आहे। चिक्कूचे खूप सारे झाडं ऑलरेडी लावलेत आणि आज मी परत एकदा लावले आणि लगेच मागे पाणी द्यायचं सुद्धा काम सुरू होतं। ऑलरेडी या शेतामध्ये मका आहे। मला तर इथून हलुशीच वाटत नव्हतं, त्यामुळे आजींनी आणि मी वनभोजन केलं आणि ऑब्व्हियसली नारळ पाणी तर कंपल्सरी। नंतर मग शेवगा लावायला सुरुवात केली। आज जवळपास 200 झाडं शेवग्याचे लावून घेतले, म्हणजे मी पण लावले तसे बऱ्यापैकी। यातच सगळा दिवस गेला आणि कधी धारेची वेळ झाली कळलंच नाही। तिकडे वासराला दूध पिण्यासाठी रिकामं सोडलं तर इकडे टॉमने मला पळवलं, म्हणजे माझ्यासोबत तो खेळायला आला आणि मला त्याने खरंच आज खूप पळवलं। मध्ये आधे मला जेरीची पण आठवण येत असते। बर, आता गंमत बघा, वासराला दूध पिण्यासाठी सोडलं होतं, तो दूध पिला आणि नंतर इतका खेळला ना, म्हणजे बघा अख्ख्या अंगणामध्ये फेऱ्या मारत होता। एवढंच नव्हे तर तो बंगल्यात पण आला। कोण आलंय माझ्याकडे आज? डायरेक्ट अरे गार्डन मध्ये चाललाय तो। जाऊ दे ला। हे जगात आनंदी वासरू आहे बघा, उड्या मारून मारून दमलं, मग गोठ्यात गेला।